श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण हे आपल्या पूर्वजांनी खूप समजून म्हणजे रीतिरिवाजाने साजरे केले पाहिजे असं सांगितलं आहे. कारण प्रत्येक सण हा काही ना काही शास्त्र नक्की सांगतो. त्यामुळे आपण सण का साजरे करायचे ते आपण पाहिलेच आहे. कारण आता विजयादशमी झालीच आहे, परंतु तुम्ही दसरा हा सण का साजरा केला किंवा दसरा हा सण का साजरा केला जातो हे तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण बाहेरचा रावण जाळतो, पण तुम्ही हा विचार केला आहे का तुम्ही तुमच्या अंतर्मनातला म्हणजे तुमच्या आतला रावण तुम्ही कधी जाळला आहे का? नाही ना. बरेच जण 9 दिवस दांड्या खेळतात, 8 दिवस दुर्गा दुर्गा करतात आणि 11व्या दिवशी मुर्गा मुर्गा करतात. तसंच आहे ना, तसंच आहे. नवरात्री संपली की मुर्गा मुर्गा, 1 महिना श्रावण, बाकी महिने रावण. वास्तविक पाहायला गेलं तर 9 दिवस आपण अनवाणी पायाने चालतो, 9 दिवस आपण उपवास करतो. हे सर्व चांगले, परंतु आपल्या विचारात कार्यात कोणता बदल करतो का आपण? करतो का हे तुम्हालाच अंतर्मनाला तुम्ही विचारू शकता. आपल्या मनातील महिषासुर हा कधीच मरत नाही, आपल्या मनातील रावण कधी हा जळत नाही. त्यामुळं तुम्ही नवरात्रीमध्ये नवरात्राचे उपवास करता तर काय फायदा? बाहेरचा विजय मिळवणं खूप सोपं असतं, परंतु आंतरिक हृदयामध्ये आपल्या जो रावण बसला असतो, जो महिषासूर बसला असतो, त्याच्यावर विजय मिळवणं खूप अवघड आहे. तर काय करायचं? दसऱ्याला काय करायचं हे कोणालाच माहीत नसतं आणि काय करायचं आणि काय करायचं नाही हे पण कोणालाच माहीत नसतं. दसऱ्या दिवशी आपण काय करतो? फक्त साफसफाई करतो, गाडी धुतो, तोरणं लावतो आणि सगळ्यांना हॅपी दसरा रील टाकतो, स्टेटस टाकतो, एवढंच करतो ना. ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय करतो? काहीच नाही. तर झाला दसरा हा सण नुसता साजरा झाला. काय नुसता दिखावा, नवीन कपडे, नवीन गाडी धुणं, हे फक्त दिखाव्यासाठी करतो. परंतु ह्यात काय आलं? ह्यात काहीच नाही. ह्यात काय दसरा? ह्यात काही शास्त्र आहे का? काहीच नाही. तसेच नवरात्रीमध्ये साड्या घालतात, 9 साड्या 9 दिवस घालतात. याला काय शास्त्र आहे? काय नाही. कारण 9 साड्या घालणं हे फक्त धंदा करतात. साड्यावाल्यांच्या धंद्यासाठी हे एक कारण बनले. कोणीतरी ॲड केली आणि त्या ॲडला आपण बळी पडतो. 9 दिवस 9 साड्या घालण्यामागंही कुठलंही शास्त्र नाही, परंतु आपण ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करत नाही आणि ज्या गोष्टी करायच्या नाही त्या गोष्टी आवर्जून करतो. असंच आहे. रोज आपण 9 साड्या घातल्या तर दुर्गादेवी प्रसन्न होईल का हे तुम्हाला माहीत आहे का? याला काय महत्त्व आहे का? किंवा 9 साड्या तुम्ही रोज घातल्या तुम्हाला देवी प्रसन्न होईल आणि ज्याला काहीच नाही त्यांनी नुसता सेवा केली तर त्यांना प्रसन्न होणार नाही असं असतं का? नाही ना. तर साड्या ही फक्त साड्यावाल्यांच्या दुकानाने एक प्रकारची ॲड केलेली असते, त्यामुळे हे असं होतं. नंतर मग काय, गरब्याला तुम्ही कोणतं गाणं लावता आणि कोणत्या गाण्यावर नाचता हे तुम्ही तर पाहिलंच असेल. तुम्ही गरबा खेळायला तर गेला असताल, मग तुम्हाला माहिती आहे गरब्याच्या वेळेस किती अश्लील गाणं तुम्ही वाजवता किंवा ऐकता आणि तुम्ही त्याच्यावर नाचता, गरबा खेळता आणि म्हणता की आम्ही रासलीला करतो. ह्यात कुठली रासलीला आहे? ह्यात कुठलं शास्त्र आहे? कारण असली गाणं लावणं आणि त्याच्यावर नाचणं ह्यात कुठलंही शास्त्र नाही आणि कुठलीही लॉजिक नाही. अध्यात्म आणि भक्ती हे सोडून बाकी सर्व काही चाललं आहे. त्यामुळं अध्यात्म सोडून दुसरं काहीतरी करायचं आणि आम्ही हे उत्सव साजरे करतो, आम्ही ते उत्सव साजरे करतो असं म्हणायचं. ह्याला काही अर्थ नाही. आपल्याला संसारातून बाहेर येऊन देवाला म्हणजे भगवंताला संबंध प्रस्थापित करायचा असतो, म्हणून हे उत्सव सण हे साजरे केले जातात. परंतु आपण बाकीचं सोडून दुसरंच काहीतरी उत्सव साजरा करतो. महिषासुरासंग देवीनं 10 दिवस युद्ध केलं आणि त्यांच्यावर विजय मिळवला. त्यामुळं हे दसरा हा सण साजरा केला जातो. दसऱ्याला देवी 10 दिवस महिषासुरासंग युद्ध खेळताना थकली, म्हणून हा दसरा सण साजरा केला जातो. तर आपल्याला या दिवशी तिची शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला उपासना करायची असते, तिला बळ देण्यासाठी आपल्याला व्रतवैकल्य करायचे असते, तिची पूजा करण्यासाठी आपल्याला व्रतवैकल्य हे करायचे असते. तर आपण हे सोडून बाकीच करतो. तर भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात की तुला जर संहार करायचा असेल तर दुर्गा सप्तशती वाच. तेव्हा अर्जुनाने भगवंताच्या सांगण्यावरून दुर्गा सप्तशती वाचली होती, परंतु आपण ती वाचतो का? आपण ती श्रवण करतो का? तर नाही. आपण काय करतो? दांड्या खेळतो, 9 दिवसाचे 9 रंग घालतो आणि काय म्हणतो आम्ही नवरात्र साजरी केली. तर हे करणं कितपत योग्य आहे? तर तुम्हाला हेच कळत नाही आपण काय केले पाहिजे आणि काय नाही ह्याचं तुम्ही चिंतन करा.
तुम्हाला दुर्गादेवी कसं प्रसन्न होईल ह्याचं तुम्ही चिंतन करा. दुर्गादेवी काय हे पण तुम्हाला कळायचं असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती वाचा. भागवत ग्रंथात पण सांगितलं आहे की दशम स्कंदात भगवानाने 9 देवीला जी नावं दिलीत ती 9 देवीचं वर्णनही भागवत ग्रंथात केलं आहे. जे भक्त संसारात आहेत त्यांना दर्शन दे असं भगवंताने दुर्गादेवीला सांगितलं आहे. रुक्मिणीचं हरण झालं त्यावेळीसुद्धा रुक्मिणीनं दुर्गादेवीला मला श्रीकृष्णासारखा पती मिळावा असं वरदान मागितलं होतं. भगवंताला पण आपण शक्ती प्राप्त करण्यासाठी दुर्गादेवीचा आशीर्वाद घ्यावा लागतो. प्रकृती ही दुर्गादेवीवर आधारित आहे. प्रकृती आणि शिव हे दुर्गादेवीवर आधारित आहे. म्हणून प्रकृतीशिवाय ही सृष्टी अपूर्ण आहे हे तुम्ही समजून घ्या. स्त्री एवढी पॉवरफुल आहे की ती समाजाचे रक्षणही करू शकते आणि समाजाला ती भक्षणही करू शकते. परंतु स्त्रियेला तुम्ही साधारण समजलं आहे. तिला साधारण समजून जेव्हा ती राधारूपाने कृपा करते त्यावेळेस ती कृपा देते आणि जेव्हा ती महिषासुराचा वध केला त्यावेळेस ती दुर्गादेवी महिषासूर मर्दिनी होते. त्यामुळे तुम्ही स्त्रियांना हे साजे समजू नका. परंतु आजकालच्या या भयंकर वातावरणामुळे तिला तिच्या आतमधील अनुभूती येतच नाही. कारण त्यांना फक्त काय तर नाचायचं, साड्या घालायचं, राजदांडिया खेळायचं, बाकी काही नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या आतील दुर्गाला जागृत करा. तिला तुम्ही ते दुर्गा तुमच्या जागृत करा. फक्त इंद्रियाच्या तृप्तीसाठी तुम्ही हे गरबा हे दांडे खेळू नका. समाजाला सांगा, आपल्या घरातील मुलामुलींना सांगा की सण हे का साजरे केले जातात. त्यांना धर्माची रक्षा करण्यासाठी समजा. धर्माचे रक्षण केले तर धर्म तुमचे रक्षण करेन हाच त्यांना सांगा. धर्म हा व्यक्तिगत जीवनात पालन करण्याचा तत्त्व आहे. आपण सांगतो काय, आपल्या मुलांना, परिवाराला हे सांगा की हे आपण जे करतो हे गरबा दांड्या खेळतो ते चुकीचं आहे. आम्ही म्हणत नाही तुम्ही गरबा दांड्या खेळू नका, परंतु तुम्ही कुठली गाणं लावता त्याच्यावरून ते अवलंबून आहे. उदाहरण सांगायचं गेलं तर काय, एका साधूने कोजागिरी पौर्णिमा करायचं ठरवलं होतं. मग त्यांनी काय केलं, एक मोठेलट पातेलं त्यांच्या अंगणात ठेवलं आणि सर्वांना गावकऱ्यांना सांगितलं की ह्याच्यामध्ये एक एक लोटा म्हणजे एक तांब्या आपल्याला या पातेल्यात दूध ओतायचे. सर्व गावकऱ्यांनी एक पातेलं दूध ओतलं. दुसऱ्या दिवशीनी साधूने पाहिलं तर काय झालं तर त्या पातेल्यात सर्व पाणीच होतं. तर विचार करायचा झाला तर ह्यात पाणी कुठून आलं. तर गावकऱ्यातील प्रत्येक लोकांनी मनात हा प्रश्न केला होता की एक तांब्या, एवढ्या मोठ्या पातेल्यात एक तांब्या पाणी खपून जाईल ना. तर हा प्रश्न म्हणजे हा विचार सर्वच गावकऱ्यांनी केला होता. त्यामुळं तुम्ही म्हणाल की मी एकट्याने करून काय उपयोग, तर तुम्ही हा विचार करा, तुम्ही एकट्याने करून काय उपयोग नाही. तुम्ही एकट्याने केला तर अख्खं गाव करेल. त्यामुळे तुम्ही अगोदर स्वतःला सुधारावा आणि मग नंतरच समाजाचं सुधारायचं बघा. त्यामुळे तुम्हाला कळलंच असेल की नवरात्री का साजरी केली जाते. कुठलेही सण साजरे करण्यामागं त्या सणातला तुम्ही आनंद घ्या, त्या सणातलं तुम्ही भक्ती पहा आणि मगच सण साजरे करा. कारण आपण सण हे साजरे करणं आपल्या समाजाचे ते परंपरा आहे. आपल्या हिंदू धर्माची विकृती तुम्ही करू नका एवढं सांगायचे. नवरात्र का साजरी करतात हे तुम्हाला कळलंच असेल. त्यामुळे तुम्ही इथून पुढं तरी नवरात्रीला असं करू नये. आणि माता दुर्गेचा जर तुम्हाला आशीर्वाद करायचा असेल तर तुम्ही व्रत वैकल्य करा, तिच्या शक्तीला बळ द्या. बघा, माता देवी दुर्गादेवी तुम्हाला नक्कीच प्रसन्न होईल. मग तुम्ही 9 दिवस नाही 9 रंगाच्या साड्या घातल्या तरीही काही हरकत नाही. फक्त तुम्ही दुर्गादेवीची मनोभावे उपासना करा, तिची सेवा करा. बघा, तुम्हाला दुर्गादेवी नक्कीच प्रसन्न होईल. हा प्रयत्न एकदा करून तर बघा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.